दरम्यान काय म्हणता दंगेकर, जमीन चोर निघालाय मुरलीधर, स्टे ट्यून अशी एक खोचक टिप्पणी करणारी पोस्ट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी ट्विटवरती केली आहे। तसंच दंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची देखील मागणी ही एबीपी माझाशी बोलताना केली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावरती हा निशाणा साधलाय। त्यावर आता मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। महायुतीतील नेत्यांनीच मोहोळांवरती निशाणा साधल्यामुळे पुण्यामध्ये महायुतीत बिघाडी होण्याची देखील शक्यता आहे। प्रकरण याची संशयाची सुई एका मंत्र्याकडे जाते, ती मुरलीधर मोहोळकडे जाते, वस्तूच येते। आता मुरलीधर मोहोळ हे ह्या ठिकाणी ज्यावेळेला प्रचाराला गेले त्यावेळेला ह्या संस्थेत गेले। ह्या संस्थेमध्ये चकोर गांधे, विशाल गोखले आहे आणि परत मुरलीधर मोहोळ हे कधी निवडणुकीत गेले आणि ही जागा ज्यावेळेला त्यांनी बघितली आणि त्यावेळेपासून त्यांची सुरुवात झाली की ही जागा खायची। मग खायची कशी, तर त्यातले 2 संचालक लोक ताब्यात घेतली, त्यांच्याशी चर्चा केली म्हणजे आणि हे 230 कोटी रुपये बी त्यांचा तो प्लॅन होता असं, आणि त्यातल्या एका संस्थेच्या संचालकांनी कालच राजीनामा आपल्याकडे पाठवलेला। म्हणजे याचा अर्थ की हे सगळे यावर संशयास्पद आहे। निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर। तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही। आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही। काय वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडनं नाकारलं गेलेलं आहे आणि मग आता करायचं काय म्हणून रोज काहीतरी नवीन उद्योग सुरू झाले त्याच्यावर टीका करत आहेत।